तर आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि हेल्दी बीटरूटचे आप्पे। हेल्दी आणि टेस्ट सोबतच बनवण्याची पद्धतही खूप सोपी आहे आणि आपल्या रेसिपीची खासियत म्हणजे नंबर 1 परफेक्ट मेजरमेंटनी बनवणे, म्हणजे पहिल्यांदा बनवणाऱ्यांनाही सहज जमेल। नंबर 2 पदार्थाला हेल्दी आणि पौष्टिकतेसोबतच स्वादिष्ट बनवणे। नंबर 3 सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक पदार्थाला सात्विक पद्धतीने बनवायचा प्रयत्न। तर आजची ही बीटरूट आप्याची रेसिपी किती टक्के सात्विक आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे। तर ही बीटरूट आप्याची रेसिपी शिकण्यासाठी व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच रेसिपी बघायच्या असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। तर बीटरूटचे आप्पे बनवण्यासाठी बीटरूटची सगळे साले अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे। तर आता या बीटरूटचे आपण काप तयार करून घेऊ। या बीटला आपल्याला मिक्सरमधून काढायचे आहे, त्यामुळे जास्त बारीक काप केले नाही तरी चालेल। तर आता या बीटरूटच्या कापला मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। तर यात आता 2 मिरचीचे तुकडे करून टाकायचे आहे। एवढी मिरची जर टाकली तर आप्पे मध्यम तिखट होतात। आप्पे तुम्हाला किती कमी जास्त तिखट पाहिजे यानुसार तुम्ही मिरची घ्या। आणि यात टाकायचे आहे आता 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा। आणि अद्रकच्या तुकड्याला अशा पद्धतीने बारीक तुकडे करून टाका आणि याची आता पेस्ट तयार करून घेऊ। पाण्याचा वापर न करता अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर बीटरूट आप्याचं बॅटर तयार करण्यासाठी एक भांडं घ्यायचं आहे आणि त्यात 1 वाटी बारीक रवा टाकायचा आहे आणि 1 वाटी बारीक रव्यासाठी अर्धी वाटी दही टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं। यात आता तयार केलेली पेस्ट टाकायची। तर 1 वाटी रव्यासाठी आपण अर्धी वाटी दही टाकलेलं आहे। तर हे बॅटर तयार करण्यासाठी पूर्ण 1 वाटी पाणी लागणार आहे, त्यातली अर्धी वाटी पाणी आपण आता टाकून घेऊ आणि अर्धी वाटी पाणी नंतर टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने ह्या बॅटरला चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे बॅटर चांगलं मिक्स झाल्यानंतर यात आता उरलेलं अर्धी वाटी पाणी टाकून घेऊ आणि परत आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। यात रव्याच्या गिठुळ्या राहणार नाही याची काळजी घ्या। तर हे बॅटर चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता याला 10 ते 15 मिनिटं असंच नॉर्मल टेम्परेचरवर रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। तर आता बघू शकतात 15 मिनिटांनी हे बॅटर पहिल्यापेक्षा आता फुगलेलं आहे। यात आता कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि परत चांगलं मिक्स करायचं। तर गॅसवरती मी आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवलं आहे। आप्पे पात्र गरम होत आहे तोपर्यंत आपण या आप्पे पात्रावरतीच तूप विरघळून घेऊ। तर तुपाऐवजी तुम्ही बटर किंवा तेलाचा वापरही करू शकतात। तूप वितळलं आहे तर आप्याच्या ह्या साच्यांमध्ये आता थोडं थोडं तूप घालून घेऊ आणि आप्याच्या भांड्याला अशा पद्धतीने हलवून तूप साच्यांमध्ये अशा पद्धतीने पसरून घेऊ। तर आप्पे पात्रही गरम झालं आहे। आता गॅसची फ्लेम लो करून आप्पे पात्रामध्ये बॅटर टाकून घ्यायचं। अशा पद्धतीने 1-1 चमचाभर आप्पे पात्राच्या साच्यांमध्ये बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचा वापरही करू शकतात। हाय फ्लेमवरती याच्यावरती 4 ते 5 मिनिटांपर्यंत झाकण ठेवून द्यायचं आहे। तर आता 5 ते 6 मिनिटांनी बघा आप्याचा कलर किती चेंज झालेला आहे। आता आपण चमच्याच्या साहाय्याने आप्पे निघतात की नाही चेक करू। अजून थोडेसे कच्चे आहे त्यामुळे परत 2 मिनिटे हाय फ्लेमवर झाकण ठेवून द्या। तर आता पूर्ण 7 मिनिटे झालेली आहेत, चेक करून बघूया। तर आप्पे आता फुगलेले पण आहे आणि कलर पण भरपूर चेंज झालेला आहे। तर आप्पे आता तयार झालेले असणारच। तर हे बघा आप्पे आता या साईडने तयार झालेले आहे। यांना आता पलटी मारून दुसऱ्या साईडनेही भाजून घेऊया। आप्पे भाजल्यानंतर अशा पद्धतीने सहज निघतात। अशा पद्धतीने सगळ्या बीटरूट आप्यांना पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या साईडना झाकण न ठेवता भाजून घ्यायचे आहे आणि 3 ते 4 मिनिटात दुसऱ्या साईडना आप्पे भाजले जातात। तर 3 मिनिटांनी बघूया आता बीटरूटचे आप्पे भाजले की नाही। तर हे बघू शकता दुसऱ्या साईडना पण आप्पे चांगल्या पद्धतीने भाजलेले आहेत। तर आता सगळ्या बीटच्या आप्यांना प्लेटमध्ये काढून घेऊ आणि ह्या दुसऱ्या साईडना तर आप्पे खूप सहज निघतात। तर अशा पद्धतीने सगळे बीटचे आप्पे काढून घेतले। तर हे बीटचे आप्पे जेवढे दिसायला सुंदर दिसतायत ना तेवढेच खायला
हेल्दी आणि टेस्टी आहे। तर हे बघू शकतात आप्पे आतमधून पण खूप छान पद्धतीने भाजली गेलेली आहे। तर ही बीटरूट आप्याची रेसिपी किती टक्के सात्विक आहे? तर ही बीटरूट आप्याची रेसिपी 100% सात्विक आहे। कारण तर हे बीटरूट आप्पे खाल्ल्यामुळे शरीराला कोणतेच नुकसान होत नाही। या व्यतिरिक्त हे बीटरूट आप्पे खाण्याचे शरीराला खूप फायदे आहे। तर आजची ही बीटरूट आप्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे अशा पद्धतीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। हेल्दी खा आणि स्वस्थ रहा।